तर गुड मॉर्निंग गाईज. मस्त आहे की रेडी झालं बघ. यो पण रेडी आहे, यो पण रेडी आहे. खाली खाजा जरा गेले हलका व्हायला. कालचा दर्शन नंतर एक नंबर झाला बद्रीनाथला. दिसायला कुठे येतो भाई आपण? मानागाव म्हणाला भाई. इसा आलं का भाई? एक ते इस्त्र्या इथं आम्ही 2 दिवस होतो. भाई नदी कुठली होती ती? बद्रीनाथशी अलकनंदा येते. पाताल लोकला ती अलकनंदा होती रे. हे बघ व्ह्यू बघा खाली आमच्या रूमचा. गॅलरी जायला तेवढा टाइम नाही आम्हाला. हे बघ पार तिकडे जायचं आम्हाला. आता आम्ही जाऊ आज ऋषिकेशला. ऋषिकेशला आमची वस्ती आहे. चला भेटू पुढे तुम्हाला. नाश्ता बिस्टा करता होता जाऊन. बरं काम चालू आहे. नाश्ता करायला हॉटेल येऊ. भाई मस्त पैकी पराठे. नाश्ता पाणी करून रस्ता कसा राजभाईचं फेवरेट गाणी. गाण्याचा कडवायला समजेल कुठला गाणी. कौशन झोपलेला. आता उठल्यानंतर काम चालू. बाई गेलं तिथे जेवणाला मस्त एक मोठा राईस लागला. तर भाई आम्हाला आईस्क्रीम घेऊन आले. कंचा फ्लेवर आहे बटरवाला. हा तोच दिले. बाईला चॉकलेट घेऊन आले. 9 मिळून झाला. तर मस्त चायनीज कसा होता? मस्त होता. बस झाला आता 24 तास थांबा फक्त. त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बिर्याणी एकटा घालणार आहे. याचा काही सांगता नाही. बघ कसा रूम आहे. फडकती फडकती. सोफा बिफा एकदम फर्स्ट क्लास मध्ये. म्हणजे आजची पार्टी जोरे ना. फोन कर लगेच. फोटोशूटला झाला. फोन कर. हो व्ह्यू बघ. इकडं आज सूर्य दिसली वाटते. केदारनाथ फिरलो, अख्खा बद्रीनाथ फिरलो. पाणी नाही भेटला आज. रूम आल्या तर रूम आल्या पाणी होले. पाण्याचा आनंद घेता पोरा. ऊन होता भारी. रूम पडले तो नाही बघत. पाऊस बघत बसले. आवरा भारी रूम मस्त पैकी. भिजवले आपल्या बॅगा. काय आपली गाडी. ही बघ ही गाडी पण आमची. बघ बिर्याणी बनते का तिथे तुझा. तर काही आता आम्ही निघालो आरतीसाठी ऋषिकेश. गंगा आरतीला. तो एक काय गेला तर काही गाडी भेटली. 5 किलोमीटर आहे. 20 रुपये सवारी आहे. बाकी खाजा याच्यावरती जरा नजारा बघ. रस्ता आपली भेवलीच आहे. इकडे झाला. एंट्री केली. पाणी पडतंय. थांबलो. बाजार लय मोठा आहे. काय आता एंट्री केली आम्ही आरतीला. आता वाजल्या 6. अर्धे घंट्यानं आरती होल चालू. बाकी सगळं फिट पडतं इकडे बाई. हे बघ गेट बघा तुम्ही खाली. ऋषिकेशचा गणपती बाप्पा मोरया. तर काही जाता मस्त मी एंट्री केली. 15 मिनिटांना आरती सुरू होईल.
दर्शन कसं झालं बाई, तो आतमध्ये झालं. तर काही दर्शन झालं आमचं फर्स्ट क्लासमध्ये. इकडं आरती होतं. आता आम्ही जरा नंतर इकडे फिरायला. काय आता शॉपिंग बिपिंग काही करते की नाही कारण त्यांना शॉपिंग करायची असली तर मला एक नवी बॅग घ्यायला लागेल, कारण दोन्ही बॅग पॅक होल्या. शॉपिंग करायला जाम खरेदी पुरा करताना ऋषिकेशला मार्केट जाम मोठा आहे. पारपर्यंत मार्केटच आहे. बघा तर भाई लोक थांबला आमचं फालुदा खायला. लोकेशन काय लोकेशन पण सांग ना. लोकेशन सांग ना कुठं बाजूला नाही तिथं रेडी फालुदा. भाई काय फालुदा का बाजूलाच आहे. डॉक्टरला फालुदा खातो तो बिमार पडला लगेच काय डॉक्टरला दाखव. डॉक्टर बोलत असाल हा पटकन बिमार हो, इथं रेडी होती. खाऊन पिऊन लगेच गाडी भेटली आम्हाला. तर आत्ताच आम्ही उतरलो. विनय भाईला पिझ्झा दिसला तो पिझ्झा घ्यायचाच. जर पहिले गवसला जरा इथं खायला आहे बघ. हे स्टॉल आहे इथं. विनय भाई बरोबर सगळं माहिती आहे विनयला. तिथं काय भेटला ना आम्ही कुरकुरे येतलं नाही आता निघताम बाहेर. रूमची चावी मागता तर रूमची चावी पण नव्हते देत. खाले पिले बाहेर थांबवले. पिझ्झाच खायचा बोलतात. पिझ्झाच खायचा त्यांना. आता रूमवर पोचलो आम्ही. बॅगा बिगा पण आमच्या पोचल्या. तिथे राहायचं ना पलाला ना. हे बघ कसा पिझ्झा के मागवले के माहित नाही पण खायचं आहे आज पोरानं जरा. कवरे लांब देतो 1 किलोमीटर लांब. 1 किलोमीटर लांब देतो. इथं काही भेटत पण नव्हता. पाणी नको पिऊ थंडा पी. अमीर बना अमीर. कसा व्ह्यू पार्टी तोंडा पेकून बायले नुसती जोर घेतले. भाई पण त्याच शेअर को घास खिला रे असं बोलतो. भारी आहे की त्याला नाही का कुछ भी. इथं काहीच भारी नाही. काहीच भारी नाही इकडे. जेवून बिवून आली पोरा मस्त आहे की आता आराम करता. इकडं ईद चमकते. विनय जरा दाखव जरा पडदा खोल विनय. पाणी कवरा पडतोय बघा. बघ तेवढी ईद चमकते. फुल ईद चमकते वा. रौनक असताना डायरेक्ट भाई ब्लँकेट घेऊन झोपला असता लगेच. खाज्या व्हायचा पण टाइमपास चालले. खाज्या काही सांग आपण आता उद्या कया जाऊ. उद्याचा क शेड्यूल आपला शेड्यूल खपले. उद्या गपचूप घरा जायचं काम. आमची तिथला 5 वाजता ट्रेन आहे. ट्रेनमध्ये बसा गपचूप घरा निघा. जाम शाकाहारी खाला आता नाही जम. गुड नाईट. झोपा आता. गुड नाईट.